एक तुम्ही मगाशी म्हणालात नाना भाऊ, हा माणूस साधा भोळा आहे आणि खरं आहे. मी माझ्याकडे नाही ते सगळे शक्य म्हणजे मी जिथं आपत्ती येते, पूर येतो, महापूर येतो, इरशाळवाडीची घटना येते, तिथे पोचतो एकनाथ शिंदे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, इरशाळवाडीत मला सगळे दादा भुसे योगेश सगळे होते इकडे, गिरीश महाजन, तुम्ही मला भेटले येताना खालून, मी वरून येत होतो. नाना भाऊ, मी सांगतो तुम्हाला वस्तुस्थिती, मी का गेलो. मला सगळे माझे सहकारी सांगत होते तुम्ही हे रिस्क घेऊ नका, पण मी सांगतो तुम्हाला, तिथे सायकल जायची पण जागा आहे का, गाडीचा विषय वेगळाच आहे. असं आपण डोंगर चढले, तिथं काही प्रमाणात मी मला बोले चला आपण जाऊ पार करून, पण 2-3 टेकड्या गेल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर पण काजवे चमकू लागले. आणि हे गिरीश भाऊ बोलतोय अरे माझ्यावर खूप रागवले ते, परंतु मी गेलो का, तिथं वरती एनडीआरएफ चे लोक काम करत होते, तिथे एनडीआरएफ चे लोक काम करत होते. बाबा तिथली परिस्थिती आपण जर पाहिली, धुकं होतं, पाऊस होता, वारा होता, आणि एकीकडे ते मलबा हटवायचं काम चालू होतं, दुसरीकडे खड्डे खोदत होते दुसरी टीम त्या डेड बॉडी गाडण्यासाठी. अशा परिस्थितीमध्ये मी तिथे गेलो. त्या दरडग्रस्त जे होते, ज्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या नातेवाईकांना मी भेटलो. त्या एनडीआरएफच्या लोकांना वाटलं रे मुख्यमंत्री आपला आला, एक मॉरल सपोर्टची आवश्यकता असते, पण मी तिथे जीवाची म्हणजे काय फिकीर केली नाही. आणि अशा तुम्ही होते, तुम्ही पण आले, आणि म्हणून हे घरात बसून काम करून राज्य चालवता येत नाही, हे तर पवार साहेबांनी सांगितलंय, त्यांच्या पुस्तकात लिहिलंय. हा, इरशाळवाडीतली घरं कंप्लीट तयार झाली, आणि त्याचं ते बघा कशी का केलेली आहेत, चांगली केलेली आहेत आपण.